नियोजन भवन सोलापूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे यांनी शिष्टमंडळासोबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन डीपीडीसी निधीचे वाटप सर्व लोकप्रतिनिधींना समसमान आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे अशी मागणी केली। आणि हे आतापर्यंत झाले सोलापूरात पालकमंत्री कोणत्याही पक्षाचे असू दे, आमदार कोणत्याही पक्षाचे असू दे, आम्हाला थोडेसं त्याच्यामध्ये तफावत वाटते खरं ते बोलतात आता, कारण का आम्ही सगळे सचिन भाऊ एक मिनिट, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत, सगळे माझी आजी नगरसेवक, माझी आजी महापौर, माझी आजी स्टँडिंग कमिटी चेअरमन। तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालकमंत्री ह्या नात्याने सरसकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा। आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी, नागरिकांसाठी मागत आहोत। आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर करू नये। जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही। डीपीडीसीचा निधी वाटपाचं काम चालू आहे, अजून वाटून संपलेला नाही, त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला असं आपण डायरेक्ट आमच्यावर नाही। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की डीपीडीसी निधी वाटप करताना कुठलाही पक्षीय दुजाभाव होणार नाही। विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाही योग्य त्या प्रमाणात निधी दिला जाईल। डीपीडीसी निधीचे वितरण प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे अशी ग्वाही त्यांनी खासदार प्रणिती शिंदे व शिष्टमंडळाला दिल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली। सगळे आम्ही पालकमंत्र्यांना या ठिकाणी विनंती केली की जी काही निधीची वाटप डीपीडीसीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळाली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे, पारदर्शक प्रमाणे ती झाली पाहिजे। कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती की महापालिकेमध्ये एनकॅपच्या निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना डावळलेलं दिसून येत आहे, ते डीपीडीसीमध्ये नाही झालं पाहिजे। म्हणून आम्ही आज विनंती केली पालकमंत्र्यांना, आणि हा आमच्यावर होत नाही अन्याय, हा सोलापूरच्या लोकांवर होतो। कारण का आपण सगळेजण आपल्या वॉर्डात, आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो, आणि तसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर, आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल। आणि म्हणून त्यांनी ही गोष्ट संवेदनशीलपणाने घ्यावी आणि सगळ्यांना सरसकट निधी समान वाटप महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये व्हावी। कुठेतरी महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाचा उल्लेख करताना सचिनदादांनी पण नाही, ते त्यांना माहिती आहे की त्यावेळेस जे होते ते आता कुठे आहेत, आणि तसं त्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण आम्ही कधीच नाही केलं, आणि जे त्यावेळेस होते आता ते त्यांच्यासोबत आहेत। त्यांनी जर ती त्यावेळेस चूक केली असेल तर ती चूक ह्यांनी करावी का? ह्याला राजकारण म्हणतात का, हा प्रश्न मला